तर हे पोर्ट्रॉनिक्सचं टायर इन्फ्लेटर आपल्याला ऑन करू. ओके, याला काही प्रीसेट दिलेले आहेत, ते पण यूज करू शकतो. अदरवाईज आपण इथे जे प्लस मायनस बटन्स आहेत ते यूज करून आपण इन्फ्लेट करायची कॅपॅसिटी ते आपण वाढू किंवा कमी करू शकतो. तुम्ही बघता हे 0.5नी इन्क्रीज होतं आहे, प्लस केलं तर मायनस केलं की 0.5नी रिड्यूस होतं. आता याच्यामध्ये ह्याचे मोड्स आहेत. इथे वरती बघितलं तुम्ही तर इथे आत्ता सध्या 4 व्हीलर ओके कारचा सिम्बॉल दिसतो आहे. जर मोड्स चेंज केला तर आता दिसत असेल तुम्हाला इथे बाईक आलेला आहे. सो बाईकचं पण तुम्हाला जे प्रेशर सेट करायचं आहे तुम्ही सेट करू शकता आणि इन्फ्लेटर वापरू शकता. पुढचा मोड आहे सायकल. सो तुम्ही याला अटॅचमेंट लावून सायकलसुद्धा टायर इन्फ्लेट करू शकता. आणि तिसरा मोड आहे बॉल्स. सो फुटबॉल असेल, बास्केटबॉल असेल, सो तुम्ही ते सुद्धा याला अटॅचमेंट लावून इन्फ्लेट करू शकता. आणि हा लास्टवाला जो मोड आहे तो आहे मॅन्युअल मोड. सो विदाऊट एनी प्रीसेट तुम्ही मॅन्युअली किती PSI हवा पाहिजे तुम्हाला तेवढी तुम्ही मॅन्युअली सेट करून इन्फ्लेट करू शकता. सो आपण 4 व्हीलरचा जो प्रीसेट आहे तो यूज करतो आता. आणि ॲज अ युनिट आहे PSI. हे तुम्ही नोट करून ठेवा, ठीक आहे. हेच का चूज केलं आहे आणि वायर्डवाला टायर इन्फ्लेटर मी का चूज केलं नाही, तर त्याच्यामागे काही रिझन्स आहेत. आता तुम्ही बघताल हे जे टायर इन्फ्लेटर आहे याच्यामध्ये बॅटरी पॉवर्ड मोटर आहे. याला कुठेही वायर वगैरे लावायची गरज पडत नाही. याचा बॅकअपही भरपूर आहे. 4 व्हीलर असेल तर 4ही टायर्स आपण इन्फ्लेट करू शकतो. 2 व्हीलरसाठी पण उपयोगी आहे. याला काही अटॅचमेंट मिळतात जे की आपण अटॅच करून 2 व्हीलर पण इन्फ्लेट करू शकतो. सो हे बेस्ट का वाटतं मला, कारण कॉम्पॅक्ट साईज आहे. कुठेही म्हणजे 2 व्हीलरच्या डिक्कीमध्ये सुद्धा किंवा कॅरी करू शकतो बॅगमध्ये सुद्धा. फार काही जागा घेत नाही. जर तुम्ही वायर्ड टायर इन्फ्लेटर घेतला तर त्याच्यासोबत त्याची वायर येते. आणि मेन त्याचा कन्सर्न असा आहे की तुम्ही वायर प्लग इन कुठे करणार. 4 व्हीलरला तुम्ही करू शकता की बाबा सॉकेट असतं तुम्हाला, तुम्ही सॉकेटमध्ये टाकून प्लग इन केलं की तुम्हाला कारच्या बॅटरीमधून तुम्हाला पॉवर मिळते आणि तुम्ही टायर इन्फ्लेट करू शकता. पण ती झंझट आहे. हे मला एकदम युजर फ्रेंडली वाटतं. याला फक्त चार्जिंग करावं लागतं. याला एक Type-C पोर्ट दिलेलं आहे ज्याच्यावरनं तुम्ही याला चार्ज करू शकता. आणि USB पोर्टसुद्धा दिलेला आहे. जर तुमच्याकडे USB कनेक्टर असेल तर तुम्ही USB कनेक्टर वापरूनसुद्धा याला चार्ज करू शकता. कॉम्पॅक्ट साईज असल्यामुळे कॅरी करायला एकदम इझी आहे. सो त्याच्यामुळे मला हे बेस्ट वाटलं. जे ऑनलाईन दुसरे इन्फ्लेटर्स पण आहेत पण ते थोडेसे बल्की हेवी आहेत. तुम्हाला एक डेमो दाखवतो की टायर इन्फ्लेट कसं करतं. आपण एक 4 व्हीलरचा डेमो घेऊया, बघूया कसं टायर इन्फ्लेट करतं, तेवढं युजफुल आहे का नाही, याची मोटर तेवढी पॉवरफुल आहे की नाही. आपण बघूया आता हे टायर कसं इन्फ्लेट करते. ठीक आहे, आपण ट्राय करूयात. आणि याचा यूज तुम्ही फक्त टायर मध्ये हवा भरण्यासाठी नाही तर तुम्ही टायरमध्ये हवा शिल्लक किती आहे, टायर पंक्चर आहे का, हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. सो आता आपण बघतोय हे जे वरती आहे ते मेजर्ड टायर प्रेशर आहे आणि हे आपण प्रीसेट केलेलं आहे. ठीक आहे, तर आता मी टायरमधली हवा थोडी कमी केली आहे. आपण परत चेक करूया. ओके, आता प्रेशर आहे अराउंड 30 PSI. आपण याला पंप करायचं स्टार्ट करूयात आणि किती वेळ घेते अप टू 35पर्यंत पंप करायला चेक करूयात आपण. ओके, 35ला जसं रीच झालं आहे मोटर ऑटोमॅटिकली स्टॉप झालेली. ठीक आहे, याचा अर्थ आपण जे सेट केलेलं होतं 35 PSI तेवढी हवा त्यांनी पंप करून पंप स्टॉप केला. सो याने अराऊंड म्हणजे 2 मिनिट्सचा टाईम घेतलेला आहे. तर बघितलं आपण की हे किती युजफुल गॅजेट आहे. आणि हे तुमच्या कारमध्ये किंवा तुम्ही
बाईकने जरी लॉंग ट्रॅव्हल करत असाल तर हे तुमच्या बॅगमध्ये कॅरी करण्यासाठी मस्ट गॅजेट आहे, मस्ट. कारण फर्स्ट की याची साईज कॉम्पॅक्ट आहे, याचा बॅटरी बॅकअप, याला 4000 mAhची बॅटरी आहे, याचा बॅकअप जबरदस्त आहे. याचा पंप जो आहे, जी मोटर जी आहे ती पण पॉवरफुल आहे. असं नाही की कॉम्पॅक्ट साईज आहे तर हे यूजफुल नाही आहे किंवा तेवढं वर्थ नाही आहे. सो माझ्या यूज केसनुसार मी आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मला इमर्जन्सीमध्ये गरज पडली आहे ह्या गॅजेटनी खूप हेल्प केलेली आहे. मला तरी वाटतं की सगळ्यांकडे किंवा ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, जे लोक लॉंग ट्रॅव्हल करतात किंवा बाईकनीसुद्धा ट्रॅव्हल करतात, लॉंग ट्रॅव्हल करतात, त्यांच्याकडे हे गॅजेट असायलाच पाहिजे. आजकाल आपण बघतो बरेचसे टायर्स आहेत ते ट्यूबलेस टायर आहेत आणि जर तुमचं टायर पंक्चर असेल आणि तुम्ही गाडी पार्क केली, 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल, पार्क केल्यानंतर जर ओव्हरनाईट तुमचा टायर पूर्ण फ्लॅट झाला तर त्याला तुम्हाला परत पंक्चर काढेल. तुमच्याकडे जर 2 व्हीलरचा पंक्चर किट असेल तर प्रश्नच नाही. पण जर नाही आहे आणि अशा कुठेतरी एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकला की तिथे तुम्हाला टायरमध्ये एमर्जन्सी हवा भरायची आहे आणि कुठे जिथे तुम्हाला गॅरेज भेटते की जिथे तुम्हाला हवा किंवा टायरचं पंक्चर काढून मिळेल, अशा ठिकाणी गाडी नेण्यासाठी 2 व्हीलर एक वेळ आपण काहीतरी जुगाड करून नेऊ शकतो. पण 4 व्हीलरच्या बाबतीत असं नाही करू शकत. 4 व्हीलरला जर टायर पंक्चर झाला असेल, टायर पूर्णपणे फ्लॅट झाला असेल तर तुम्हाला थोडी हवा भरून ॲटलिस्ट 35 नाही पण 30 PSI किंवा 25 PSI हवा भरून आपण ॲटलिस्ट गॅरेजपर्यंत गाडी नेऊ शकतो. या कंडिशनला तुम्हाला असे गॅजेट खूप मदत करतात आणि ते खूप युजफुल ठरतात. सो मला तरी ह्या गॅजेटनी एमर्जन्सीमध्ये बऱ्याच वेळा मदत केलेली आहे आणि बेस्ट आहे यार. म्हणजे कॉम्पॅक्ट साईज आणि ह्याची प्राईस ॲमेझॉनवरती आणि ब्लिंकिटवरती याची प्राईस अराऊंड 1500 आहे, 1500. सो मला नाही वाटत एवढ्या कमी प्राईजमध्ये याच्यापेक्षा दुसरं कुठलं टायर इन्फ्लेटर तेवढा युजफुल ठरेल. वायर्डवाल्याची झंझट आहे. 2 व्हीलरवर जर तुम्ही कॅरी करत असाल तर तुम्हाला युजफुलच नाही आहे. तुम्हाला कुठेतरी कनेक्टर किंवा प्लग लागेल, मगच तुम्ही टायर इन्फ्लेट करू शकता. त्यामुळे 2 व्हीलरचा तर युजेस पूर्ण स्किप करून टाका. 4 व्हीलरला तुम्ही फार तर वायर्डवाले तुम्ही यूज करू शकता, ते पण तर तुमच्या कारची बॅटरी चार्जड असेल, त्याच्यात तेवढी इनफ पॉवर असेल तरच, अदरवाईज ते पण तुम्हाला यूज नाही करू शकत. सो ह्याला एकदा चार्ज करा आणि हे 2 to 3 months हे आरामात जाणार. कारण तुम्ही का रोज उठून टायरमध्ये हवा यांनी भरणार नाही. हे फक्त एमर्जन्सी यूज केससाठीच आहे, तेच डोक्यात ठेवा. कारण याला जेव्हा तुमचा टायर पूर्णपणे फ्लॅट असेल तर तो 32पर्यंत पंप करायला ह्याला अराऊंड 4 to 5 minutes, कधी 6 minutesसुद्धा लागतात, डिपेंड ऑन युअर टायर साईज. एक लक्षात ठेवा की ह्याचा जो बॉटम साईडला ह्याची जी एअर इनटेक आहे, ही जी जाळी दिलेली आहे ती तुम्ही कवर करू नका. म्हणजे ह्याला तुम्ही जर कनेक्ट केलं आहे टायरला आणि तुम्ही असं स्टँड उभं केलं आहे आणि याला खालनं जर सक्शनला तुम्ही ब्लॉकेज केलं आहे तर हा गरम होतो आणि तुम्हाला टायर इन्फ्लेट करायला तेवढा जास्त वेळ लागणार आहे आणि याची मोटरसुद्धा गरम होईल. सो ह्याला फ्री ठेवा एअर इनटेकसाठी. आतमध्ये फिल्टरसाठी मेकॅनिझम दिलेले आहे, पण हा इनटेक फ्री ठेवा. जसं मी आता डेमॉन्स्ट्रेशनमध्ये दाखवलं की मी हातात पकडला होता, जेणेकरून याचा एअर इनटेक चा जो पॅसेज आहे तो मोकळा राहील. पर्सनली मला हे बेस्ट गॅजेट वाटतं कारसाठी आणि बाईकसाठी. ह्याचा मॉडेल नंबर आहे पोर्ट्रॉनिक्स वायू 3.0. ठीक आहे, मी याचा स्क्रीनशॉटसुद्धा टाकेल की ॲमेझॉन आणि ब्लिंकिटवरती सध्या काय प्राईजला सेल होतो.